नमस्कार मित्रांनो. भारतीय क्रिकेटचा किंग म्हणजेच विराट कोहली याने नुकतंच एक असं विधान केलंय ज्याने जगभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 2024चा टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं होतं. पण आता त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत म्हणजेच थेट 2027च्या वर्ल्ड कप बाबत विराटने विरोधकांना इशारा दिलाय. मात्र हा इशारा ट्रोलर्सऐवजी चाहत्यांच्याच काळजाला लागला आहे. काय म्हणाला विराट कोहली? तो 2027च्या आधीच निवृत्ती घेणार का? चला या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, हे सगळं सुरू झालं आरसीबीच्या एका पॉडकास्टवरून. आरसीबीने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर विराट कोहलीच्या पॉडकास्टचा एक व्हिडिओ शेअर केला. या पॉडकास्टमध्ये विराटने त्याच्या भविष्याबद्दल आणि क्रिकेटबद्दल अत्यंत मोकळेपणाने संवाद साधला. पण गप्पा मारता मारता विराटने एक अशी गोष्ट बोलून दाखवली ज्यामुळे क्रीडा जगतात चर्चांना उधाण आलंय. विराटने स्पष्ट शब्दांत सांगितलं की त्याला खेळाबद्दल प्रचंड आवड आहे, पण परिस्थिती नेहमी तशीच राहील असं नाही. विराट कोहली सध्या फक्त वन डे क्रिकेट खेळत आहे. अनेक चाहत्यांना अशी आशा होती की विराट 2027चा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळूनच क्रिकेटला पूर्णविराम देईल. मात्र या पॉडकास्टमध्ये विराटने जे संकेत दिले त्यावरून तो 2027चा वर्ल्ड कप खेळणार नसल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. म्हणजेच 2027च्या पूर्वीच विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. विराटने आपल्या विधानात म्हटलं की मला माझ्या खेळावर क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. मात्र जर अशी वेळ आली जिथे मला माझी योग्यता सिद्ध करावी लागेल तर माझ्यासाठी ती जागा योग्य नाही. मित्रांनो, विराटच्या या वाक्यात खूप मोठी खंत दडलेली आहे. काही काळापूर्वी विराट कोहली खराब फॉर्ममधून जात होता तेव्हा त्याच्यावर भरपूर टीका झाली होती. कदाचित याच गोष्टीचा संदर्भ घेत विराटने पुढे म्हटलं की परिस्थिती कशीही असो, मी देशासाठी कोणतीही मालिका खेळायला नेहमीच तयार असेन, पण माझ्यावर माझी योग्यता सिद्ध करण्याची वेळ येऊ नये. या विधानाचा अर्थ साफ आहे. जर भविष्यात संघात राहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी विराटला त्याच्या पात्रतेवर प्रश्न विचारले गेले तर तो स्वतःहून क्रिकेटला रामराम ठोकणं पसंत करेल, पण स्वतःची योग्यता सिद्ध करत बसणार नाही. टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर आता वन डे भविष्याबाबत विराटचं हे विधान नक्कीच विचार करायला लावणार आहे. किंग कोहलीला मैदानावर खेळताना पाहणं ही प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी एक पर्वणी असते, पण त्याचा स्वाभिमान त्याच्यासाठी सर्वात वर आहे हेच या विधानातून दिसून येतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विराट कोहलीने 2027चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? आणि त्याच्या या विधानावर तुमचं काय मत आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा.